नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईच्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर कोसळलं झाड. बसमधील एकाचा मृत्यू तर 10 मुलं जखमी झाल्याची माहिती. पत्रकारांना शिवीगाळ केल्यानं व्हॉइस ऑफ मीडियाचा तीव्र निषेध. खासदार संजय दिना पाटलांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी मकबरा परिसरात प्रेयसीचा चोरून काढला आक्षेपार्ह व्हिडिओ. प्रेयसीने संपर्क तोडल्यानं भावाच्या व्हॉट्सअपवर पाठवला व्हिडिओ. प्रियकरावर गुन्हा दाखल. अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध. मुंबईच्या मरीन लाईन परिसरात महामोर्चा. मालेगावमधील बागलाण तालुक्यातील आखतवाडे हादरलं. मटणाचं जेवण जीवावर बेतलं. चिकनमुळे विषबाधा. महिलेचा मृत्यू. अकोल्यात नगरसेविकाच्या पतीवर जीवघेणा चाकू हल्ला. एका आरोपीला पाठलाग करून जेरबंद. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. सावकारीचं लायसन देण्यासाठी 13,000 रुपयांची लाच घेताना एसीबीची धाड. सहाय्यक निबंधक सूरज जगदाळे आणि सतीश शेरखाणे यांना रंगेहात पकडलं. वाशीमधील रिसोडमध्ये संत गजानन महाराज पालखीचं आगमन. 40,000 लाडूंचा महाप्रसाद. रिसोड शहरात भक्तिमय वातावरण. सरकार चालढकल करतंय. कर्जमाफीची तारीख पुढे ढकलण्यावरून रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात अपुऱ्या पावसात शेतकरी उजळतोय. आपलं नशीब. काही भागात समाधानकारक पाऊस तर काही भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस. तरीही शेतकरी करतोय पेरणीची लगबग. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.